एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझं कपाट कुठे? अगं ए राधा, आता लग्न झालंय आपलं, बायको आहेस तू माझी, त्यामुळे आजपासून माझं घर ते तुझं घर. घनश्याम, माझं कपाट कुठे आहे? अगं काय कपाट कपाट करतेस? माझं कपाट तेच तुझं कपाट. घनश्याम, माझं सामान बघ. 2 कप्प्यात माझं सामान कसं मावणार आहे? आणि 1 मिनिट, मी तुझ्याबरोबर कपाट शेअर वगैरे करू शकत नाही. मला एक वेगळं कपाट लागेल, कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या फक्त मुली मुलींच्या असतात. ए ॲटिट्यूड देऊ नको. अशा अनेक गोष्टी असतात ज्या फक्त मुला मुलांच्या पण असतात. बरं मला सांग, केरळ किती लांब आहे रे? अगं इथून 1000 किलोमीटरपेक्षा थोडं जास्त. अगो बाई, म्हणजे बरेच लांब चाललेत म्हणायचे. अगं आता काय आहे ना, विमानात बसला की 3 तासात थिरुवनंतपुरम. अगो बाई, हो का? अरे आमच्या लग्नानंतर मुंबापुरीच्या दर्शनाला गेलो होतो, तेही किती लांब वाटायचं. केवढा प्रवास असं वाटायचं. आता सगळी अंतर जवळ आली आहेत नाही? हो ना, माणसं दूर चाललीत एकमेकांपासनं. पण आपल्या घरचं तसं नाही. हं, अरे इतकी वर्ष आपण माणसं जोडून ठेवली आहेत. आता ही राधा आली ना, तर ती सुद्धा या घराचा वारसा पुढे चालवणार. आता कधी निघताय हनीमूनला? कोशिंबीर थोडी. आई मला लोणचं देशील? हो. ए तू पण खाऊन बघ, सुप्रियाचं स्पेशल आहे. अंजीर लोणचा. मी काय म्हणतो का ना, केरळला जायला कधी निघताय? म्हणजे हे टूरचं जे पॅकेज आहे ते महिनाभरासाठीच व्हॅलिड आहे. तर लवकर काय ते ठरवा आणि निघा. हो ठरवतो ना. कसं आहे बाबा, हा, माझ्या काही असाइनमेंट्स बाकी आहेत अजून, त्या पूर्ण करतो आणि मग ठरवतो. आता कसली असाइनमेंट? आता तुझी फक्त एकच असाइनमेंट, राधा आणि राधा. तुला ठरलं होतं की नाही आपण हनीमूनला जाणार नाही आहोत? तू का स्पष्टपणे सांगितलं नाहीस? पाणी हवंय तुला? हो. घे पाणी घे. आता आता मला सांग, शिवाजी महाराज लढाया का जिंकले? ए घनश्याम, मी सिरियसली काहीतरी सांगते, प्लीज. नाही रे, आता शक्ती नाही माझी. नाही, मी खरंच विचारतोय. शिवाजी महाराज लढाया का जिंकले? कारण ते एका वेळेस एकाच शत्रूशी लढायचे. आपला इतिहास सांगतो असं. आपण इतिहासापासून काहीतरी शिकायला नको? मी जर तिथे वाद घातला असता ना, तर सगळे एकत्र आले असते, सगळे एक झाले असते आणि सगळे मिळून आपल्यावर तुटून पडले असते. आणि मग आपली इच्छा नसताना आपल्याला उद्या सकाळच्या विमानाने केरळला जायला लागलं असतं. आता घनानी काय घालायचं काय नाही घालायचं हे बघायला त्याची बायको आहे की नाही. बायको आणली ना त्यांनी, मग तू त्याच्या बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालू नको ग. मी नुसती त्याची बॅग काय परी, मी घनाची बॅग भरून दिली तर काय राधाला आवडणार नाहीये का? मला काय माहित, माझं थोडीच लग्न झालंय. हा बरोबर आहे. आता घनानंतर हिचा नंबर लावूया. काय ग, तुझ्यासाठी स्थळ बघायची का? नको नको, त्याच्या पण आईने अशी बॅग भरून दिली तर मी जाते. वरून बॅगा आणायच्यात. परी, तू हनीमूनला जाणार आहेस का नाहीस? अरे जाणार आहे, म्हणजे जरा कामाचं प्रेशर कमी झालं की जातो ना. म्हणजे आम्ही काय हनीमूनला काय जाणारच नाही असं नाही काय. अरे केवढं टेन्शन गेलं रे माझं. हा, अरे हे तुम्हा मुलांचे दिवस आहेत, असे भुरकन उडून जातील नंतर. कळणार पण नाही कधी 2 मुलांचा बाप झालास, कधी टक्कल पडले.
अरे गेले ते दिवस गेले एवढंच म्हणत राहावं लागतं. नाही नाही, जातो जातो. मला टक्कल पडायच्या आत जातो. जातो रे. घनाचे गरम कपडे काढून ठेवलेत म्हणजे माळ्यावर होते बॅग. हे बघ म्हणजे नसेल ना कुलू मनालीला जायचं तर काय हरकत नाही, केरळला जा. त्याचे चांगले चांगले कपडे वरती माळ्यावरच्या बॅगेत होते ना, ते मी बाजूला काढून त्याची, मला हे काय म्हणाले की तू या सगळ्या गोष्टी तर तू कशाला लक्ष घालतेस, काय घनाची बॅग भरायची ती राधाला भरू दे. पण मी म्हटलं मी जरी त्याची बॅग भरली तरी काय झालं ग राधा? तुझा चेहरा का असा? नाही तुला काय बरोबर वाटत नाही का? नाही बरं. हा, मला ऍक्च्युली मला एक फोन करायचा आहे आणि मला फोन माझा मी बाहेर ठेवलाय, त्यामुळे मी आले, एक फोन करून येते. तुम्ही बसा, आहे मी आले, 1-2 मिनिटं झाले. पटकन एक urgent- आले लगेच हो अर्जंट आहे थोडासा, आलेच फोन करून. त्यांनी काय असं ठरवून टाकलंय का की सगळं जग जे करतं ते आम्ही नाहीच करणार? अरे तो जाम चांगल्या चांगल्या गोष्टींना मुकेल रे. नाही 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 दिग्या, आय एम रिअली व्हेरी वरीड अबाउट घना. मीटिंग बोलवली पाहिजे. सायकेट्रिस्टची गरज आहे. वेळ? रात्री. जागा? काळेवाडीची गच्ची. ठरलं. सायकेट्रिस्टनं निरोप देऊन टाका, म्हणा काही झालं तरी वेळ चुकवायची नाही. करेक्ट आहे. तू सांग. अरे घना ऐकणार नाही रे माझं. मी कसं आहे दादा, या घरातला सगळ्यात प्रॅक्टिकल माणूस तू आहेस. आपण काय करणार आहात? मी मॉरल सपोर्ट देणार. एका लग्नाची दुसरी गोष्ट.